शासकीय माध्यमिक आश्रम शाळा लाडगाव. मी वर्ग 9वी मध्ये शिकत आहे. आज मी सावित्रीबाई फुले यांचे भाषण सांगणार आहे. आज ती आदरणीय व्यासपीठ, वंदनीय वर्ग शिक्षक आणि माझे बालमित्रांनो, आज 3 जानेवारी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या दिनाचे औचित्य साधून मी आज तुमच्या समोर त्यांचे विचार मांडत आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अबुद्धीने केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या या ओळीचे महत्त्व सावित्रीबाईंनी ओळखलेले होते. ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती, त्या काळात सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल हाती घेतली होती. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा येथे त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे काम करत असताना त्यांना समाजाचा मोठा विरोध सहन करावा लागला. लोक त्यांच्यावर शेण, दगड आणि चिखल फेकायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यासोबत एक जास्तीची साडी घेऊन जात आणि शाळेत पोहोचल्यावर चिखलाने माखलेली साडी बदलून पुन्हा जिद्दीने मुलींना शिकवत होते. शिक्षणच दिले नाही तर सती प्रथा, केशवपण, बालविवाह यासारखे अनिष्ट प्रथांविरुद्धही लढा दिला. त्यांना विधवांच्या मुलांसाठी आणि अनाथ मुलींसाठी आश्रम काढले. त्यांच्या मनात दीनदलितबद्दल अपार माया होती. 1897च्या प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा वीरमरण झाला. आज आपण ज्या मुली आणि स्त्रिया शिक्षण घेत आहे, नोकरी करत आहे, ते सर्व श्रेय सावित्रीबाईंना जाते. शेवटी इतके म्हणूनच की सावित्रीबाई एक व्यक्ती नव्हती तर एक विचार होते. त्यांच्या विचारातून वारसा पुढे नेणे हीच त्यांची श्रद्धांजली ठरते. सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.